चला क्षेत्ररक्षण पांगून घ्या, वेळ घेऊ नका. मोरया 11 आपण मैदानामध्ये उतरण्यासाठी वेळ घेतला हे लक्षात ठेवा. फक्त 3 सेकंड बाकी आहे, त्याच्यामध्ये पहिली व्हॅलिड डिलिव्हरी होणं महत्त्वाचं असेल. ओपनिंग फलंदाज जोडे आपण पाहिलं गेलं मैदानामध्ये दाखल होते. मोरया 11 कर्णधार आपण आज 2 रनांनी पॅनलाइज केलेल्या याची दक्षता घ्यावी. गोलंदाजी मार्कवरती पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं गेलं. येतोय गोलंदाज संपत, तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन अगदी पाहिलं गेलं तर ऑरेंज कॅप ज्याच्याजवळ आहे, अगदी धावसंख्येमध्ये सर्वात जास्त ज्याने धावा बनवलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तो सचिन स्ट्राईक एंडला. तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील. यावेळेला पंचांचा वाईटचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येनं दार खुलं केलं जाते धावसंख्येचं. पहिला चेंडू वाईड हाताला जातोय. दडपण आहे कारण इथे जिंकल तो मात्र MPL 2024च्या फायनलमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पुलटॉस चेंडू गॅपमध्ये घेऊन काढलाय. आउटफील्ड आहे तैनात. आउटफील्डला प्रोटेक्शन, तिथं क्षेत्ररक्षण केलं जाते. 1 धाव अंकित केली जाईल. या एका धावेने धावफलक 2 या आकड्यावरती. निर्णायक मॅच कोण जाणार, कोण ठरणार पहिला दावेदार फायनलच्या मॅचमध्ये हे सांगून जाणारी मॅच. महत्त्वाची काटेकी टक्कर. तब्बल 4 संघ, 4 संघनायक, 4 संघ मालक. आज पाहिलं गेलं तर रणसंग्राम लढला गेला या मैदानावरती. आणि तिथून आपण पाहिलं गेलं तर हे 2 संघ एकामेकासमोर. मोरया 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दख्खन 11 हा संघ. यावेळेला वरती चेंडू ऑफ साईड रिजनमध्ये खेळून काढलाय. आउटफील्ड आहे थोडीशी स्लो. यष्टीरक्षक करतोय पाठलाग, परंतु चेंडू जिंकेल शर्यत, जाईन सीमा पार. 4 येतील धावा. स्वप्नीलच्या बॅटमधून येणारा हा चौकार अगदी पाहिलं गेलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अगदी प्रामुख्यानं प्रत्येक मॅच पाहिलं गेलं तर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 30 धावांच्या वरती धावसंख्या उभी केली या संघाने प्रत्येक मॅचला. या मॅचची सुरुवात ही तशीच काहीशी होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वरती पिच चेंडू, चुकीचा मारा, त्याच्यावरती मात्र चांगला आक्रमण. क्षेत्ररक्षक येतोय धावत, चांगलं क्षेत्ररक्षण. तिथं कौतुक करावं लागेल. अगदी लॉंग ऑनला उभा होता, तिथून धावत येऊन अगदी वाईडिश ऑफसाईड रिजनमध्ये मात्र इथं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला आपल्या संघासाठी धावा रोखल्या गेल्या, त्या म्हणजे 2. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने टोलला आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता तैनात. फंबलिंग जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये गॅदरिंग झालं असतं तर मात्र धावचीची संधी नक्की निर्माण झाली असती. महत्त्वाची विकेट होती ही. विकेट जर लवकरात लवकर घेतली गेली तर मात्र बॅकफूटवरती ढकलता येईल दख्खन 11 या संघाला. यावेळी चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. क्षेत्ररक्षक घेतला गेला होता. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवले त्या पद्धतीने मात्र इथं गोलंदाजी होते. इथं कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. ज्या पद्धतीनं अगदी क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलंय त्या पद्धतीनं भाग पाडलं जाते. फटकेबाजी करायला प्रवृत्त केलं जात आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आतापर्यंत आपण पाहिलं गेलं धावसंख्येवरती नजर टाकली तर धावफलक 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने टोला चेंडू इनफिल्डमध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथं आउटफिल्डवरून फेकी केली जाते. इथं मात्र यष्टीरक्षकाकडून चूक, त्याला बॅकअप होता चांगला, अन्यथा अजून एक धाव जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पॉवर प्ले षटकाचा अखेर होते. पहिल्या पॉवर प्ले षटकाच्या अखेरीचा धावफलक 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
लगेचच आमंत्रित करा दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला, वेळ घेऊ नका. इथं मात्र दुसऱ्या षटकामध्ये चेंडू उचललाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली नोमॅन्स रिजन मध्ये पडतोय हा चेंडू. तो पूर्वी कंप्लीट केला गेला 2 धावा दुसऱ्या षटक हातांसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क होती का छान. अगदी पाहिलं गेलं तर टायमिंग केले जात आहे, मात्र चेंडू ताकद लावली जात नाहीये सचिनच्या माध्यमातून. यावेळेला ऑफसाईड रिजन मध्ये फटका चांगला सजवलाय, अगदी नजाकत जाईन दन 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 करत सीमा पार 4 धावांसाठी. यावेळेस ओव्हर द पिच चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक तैनात, झेल केला जाईल कंप्लीट. महत्वाचा मासा लावला गेलाय गळाला, सचिनला धाडले गेले माघारी तंबूच्या असऱ्याला. आता मात्र महत्त्वाची विकेट पिक केले गेले, यानंतर नक्कीच उत्साह निर्माण होईल आता मोरया 11 या संघामध्ये, कारण जी महत्त्वाची विकेट होती, ज्या खेळाडूची आपण पाहिलं गेलं ऑरेंज कॅप आहे, प्रत्येक मॅचमध्ये षटकार चौकारांच्या आतिषबाजीच्या माध्यमातून झाले, त्याला मात्र माघारी धाडले गेले गजाननच्या माध्यमातून. नवीन फलंदाज यावेळेस सोयर मारा, वाईडचा इशारा येतो पंचांचा. अतिरिक्त धावसंख्येत इथे भर होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाईडचा येईल का इशारा? यस, इट इज वाईड. अतिरिक्त धावा मात्र इथं दिल्या जात आहेत या गोलंदाजाकडून. धावफलक 19 या आकड्यावरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतं या 2 वाईडच्या मदतीने. यावेळेस ऑफसाईड रिजनमध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षण काय केलं जातंय, अगदी उत्तम झेल कंप्लीट केला गेलाय. इथं मात्र आल्या आल्या फलंदाजाला माघारी धाडलं गेलंय. नक्की ज्यावेळेला महत्त्वाची विकेट, महत्त्वाचा गडी बाद केला जातो, गारद केला जातो, त्यानंतर मात्र या पद्धतीचा उत्साह आपोआप येत असतो, कॉन्फिडन्स येत असतो आणि तोच ऊर्जा आपल्याला मैदानामध्ये मोरया 11 या संघादरम्यान पाहायला मिळते. अगदीच नेत्रदीपक झेल इथं कंप्लीट केला गेला आणि या फलंदाजाला मात्र झेल बाद केले जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. नवीन फलंदाज जोडला जाईल, ज्ञानेश्वर. अगदीच पर्पल कॅप ज्याच्याकडे आहे, मोस्ट विकेट टेकिंग बॉलर आहे तो, त्याला मात्र आता फलंदाजीमध्ये आपली जोर दाखवावी लागेल. अगदीच ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं त्याच्याकडे. तोच ज्ञानेश्वर आता मात्र फलंदाजीमध्ये स्ट्राईक एंडला. आल्याला चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, बाईच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव केली जाईल कंप्लीट.
यावेळेला स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने ताकद आहे परिपूर्ण. मस्तक पे दस्तक दे धडक बेधडक. चेंडू जाईल आर पार सीमा पार. धावा येतील 6. याच सोबत धावफलक 26 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 26. 2 गडी बाद. चला लगेचच आमंत्रित करा तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज. वेळ घेऊ नका. मोरया 11. आता मात्र आपण पाहिलं गेलं तर जी क्षेत्ररक्षणामध्ये बंधन होती ती मात्र आता नसतील. क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. या 3 अगदी पुढच्या खुल्या क्षेत्ररक्षणाच्या 3 षटक कशी खेळून काढले जातील याच्यावरती मात्र अवलंबून राहील किती धावा किती टार्गेट सेट केलं जाईल मोरया 11 या संघासमोर. यावेळेस वाईडचा इशारा येतोय. शॉर्ट लेनचा चेंडू खेळून काढलाय घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. धावफलक 28-28 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस होता. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. 4 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा. यावेळेस वाईडचा तो इशारा. अतिरिक्त धावा आपण पाहतोय. MPL 2024 पर्व 5वं आणि या 5व्या पर्वामध्ये पाहिलं गेलं तर एका बाजूला मोरया 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दख्खन 11. हे 2 संघ पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा मानस आणि चेंडू मात्र मिस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस हलक्या हाताने टोलवला चेंडू फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. 1 धाव घेतली जाते. या एका धावेवरतीच समाधान मानलं जातं इथं. आणि या एका धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळाला 32-32 या धावसंख्येवरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा मानस इथं त्याच्यावरती 1 धाव येताना पाहायला मिळेल. धावफलक पोहोचेल तो 33 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती होतील तयार. स्ट्राईक एंडला ज्ञानेश्वर. ओहो, काय गोलंदाजी आखली गेली. कुडलेन तोच्या स्पॉटवरती पडला. चेंडू सरळ निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अपील केली गेली होती. त्या अपीलला मात्र नकारात्मक प्रतिसाद येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 33-33 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
चौथ्या षटकातला पहिला चेंडू हाताळला जातोय. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू बॅटची ती कॅच घेऊन जातोय. घोषांकित रिजन मध्ये एका धावेसाठी या एका धावेने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 35-35 या आकड्यावरती चौथं षटक मार्गस्थ. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय हे पाहणं खूप महत्त्वाचं. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू खेळून काढायचा होता, मोठा फटका येणं महत्त्वाचं होतं त्याच्यावरती, परंतु एकच धाव येताना पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरला चांगली संधी होती, परंतु त्या संधीचं काही सोनं करता आलेलं नाही आहे, कारण लोअर फुलटॉस होता. अगदी टाईम करून चेंडू खेळला असता तर मात्र सीमा पार जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. यावेळेस स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळून काढलाय. दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईन आर पार, सीमा पार होतोय फरार, चौकार. या 4 धावेसोबत धावफलक 40-40 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झालं, पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची ती कॅच चेंडू केला घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. यावेळेस झेलची संधी आहे, झेल केला जाईल कंप्लीट आणि आपला ट्रेड मार्क इथं रिॲक्शन दिलं जाते, सेलिब्रेशन केलं जाते. चार षटकांचा खेळ संपतोय. धावफलक 41-41 या आकड्यावरती. शेवटची निर्णायक षटक भैरवीचं षटक आणि हे षटक सांगेन या निर्णायक मॅच मध्ये, सेमीफायनलच्या मॅचमध्ये फायनलमध्ये दाखल होण्यासाठी किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. या शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, तिथं एकच धाव येईल. या एका धावेसोबत धावफलक 42 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 5 चेंडूमध्ये कशा पद्धतीची खेळी साकारली जाईल, किती धावा अंकित केल्या जातील धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा अंगाची कडा, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही प्रयत्न करत असताना धावचीत होऊन परतावं लागेल फलंदाजाला. इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आता स्ट्राईक एंडवरती असेल ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर अगदी पाहिलं गेलं तर 2 ते 3 षटकं झालं मैदानामध्ये दाखल आहे, परंतु एकही बाउंड्री अजून त्याच्या बॅटमधून आलेली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आता मात्र षटकार चौकार येणं बंधनकारक असेल, महत्त्वाचं असेल. जर विजय करून द्यायचा असेल आपल्या संघाला तर मात्र आता धावा याव्याच लागतील. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन यावेळेस पंचांचा नोचा येतोय इशारा. 9+2 अशा 3 धावा. ओव्हर स्टेपचा हा नो येतोय. फ्री हिटची संधी असेल. यस, इट इज अ फ्री हिट. आत खुले करण्याची संधी मिळाली आहे ज्ञानेश्वरला. अजूनही इनिंगमध्ये एक चौकार किंवा षटकार नाहीये ज्ञानेश्वरच्या. तो मात्र आता येईल का या फ्री हिटच्या संधीवरती. इथं मात्र
बॅलन्स बिघडलेला पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाजाचा. थोडंसं लक्ष द्या आरोग्याकडं, आरोग्य महत्त्वाचं आहे. क्रिकेटचा खेळ करत असताना आपल्या आयुष्याचा खेळ होणार नाही, याच्याकडेही लक्ष द्या. नक्कीच क्रिकेटवरती समर्पण आहे, त्या समर्पणाला आपल्या आयुष्याचा देखील भान असू देत. यावेळेला घोषांकित रिजनमधली एक धाव हात खुले करण्याची संधी होती, त्या संधीचा मात्र काही करता आलेलं नाही आहे ज्ञानेश्वरला. या एका धावीने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 47-47 या आकड्यावरती. या शेवटच्या षटकातल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानामध्ये बाकी. या 3 चेंडूवरती किती धावा अंकित करणार ज्ञानेश्वर. गोलंदाज विजय यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे क्रिकेट जगतातला, त्याचा फायदा यावेळेस मात्र खेळून काढलाय. फटका आहे चांगला, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून फ्लॅट जाईन हा षटकार. यस, इट इज मॅक्सिमम सिक्सर ज्ञानेश्वर. ज्या ज्ञानेश्वरकडून जी आशा होती त्या आशा मात्र आता तो पल्लवित करताना पाहायला मिळतोय. त्याच्या इनिंगमधला हा पहिला बाउंड्री आपल्याला येताना पाहायला मिळेल षटकारच्या स्वरूपामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. संजीवनी देणाऱ्या ह्या धावा असतील अगदी मोक्याच्या क्षणी, या धावा महत्त्वाच्या ठरतील. सेमीफायनलची मॅच आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. फुलटॉस चेंडू होता, खेळून काढला. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी नकार. आताच्या 2 धावा जोडल्या जातात धावफलकावरती. धावफलक पोहोचला 56-56 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी गरज आहे 57 या आकड्याची. 30 चेंडू 57 या धावसंख्येची गरज असेल. लगेचच लाईनअप करून मैदानातून बाहेर येण्याची विनंती करेल मोरिया 11 संघ. तर विनंती करेल दक्कन 11 लगेच लाईनअप करून मैदानामध्ये दाखल व्हा, वेळ घेऊ नका. अगदी टाईम पाहिलं गेलं तर 3:30 वाजलेत. हा सामना आपल्याला 4 वाजेपर्यंत संपवला. त्यानंतर आपल्याकडे 2 मॅच आहेत अजून एक सेमीफायनल, त्यानंतर मात्र फायनल. अशा 2 मॅच बाकी आहेत, हे लक्षात ठेवून मात्र खेळा.
वामन शिवराम चोरगे यांच्या स्मरणार्थ शिवन्य वामन चोरगे यांच्या माध्यमातून संयोजन लाभलं गेलं. त्यांचंही मी आभार मानेल. आयोजकांच्या अगदी पाहिलं गेलं तर रोख रक्कम ₹1000 संयोजन दिलं गेलं आहे, त्यांचंही आभार मानेल. नक्कीच टाळ्या वाजवल्या जात आहेत. अगदी MPL असेल, त्या MPLमध्ये वामन शिवराम चोरगे दादा यांचं अगदी सहकार्य होतं. अगदीच पाहिलं गेलं तर पुढाकार होता. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पहिल्या वर्षी भरवली गेली. त्यानंतर आपण पाहतोय एक 5 वर्ष कंप्लीट होत आहेत. कोणत्याही स्पर्धेला 5 वर्ष खेळवणं अगदी सोपी गोष्ट नसते. एका गावामध्ये पाहिलं गेलं एखादं वर्ष होतं, दुसरं वर्ष होतं, तिसऱ्या वर्षापर्यंत फाटाफूट होऊन जाते, ताटातूट होते. कोणती स्पर्धा 5 वर्ष खेळवण्यासाठी एक आधार स्तंभ महत्त्वाचा असतो आणि तो आधारस्तंभ आपल्यातून गेला 2 वर्षापूर्वी निघून गेला. परंतु त्यांच्या स्मरणार्थ आजही अगदी पाहिलं गेलं तर शिवन्य असतील त्यांच्या माध्यमातून मात्र इकडं सहकार्य केलं जाते. त्यांचा आभार मानेल. संपूर्ण MPL टीमचंही आभार मानेल. ज्या पद्धतीने ही स्पर्धा दमदार रुबाबदारपणे भरवली जाते नवी मुंबईच्या या क्रीडांगणांमध्ये, नक्की सोपी गोष्ट नाही आहे. अगदी कराड, अगदी पाहिलं गेलो आपण पाटण तालुक्याच्या कडेकपारीमध्ये राहतो, तिथून येऊन या नवी मुंबईच्या क्रीडांगणामध्ये आपल्या गावाचं नाव मोठं करणं ही एक अगदी वाहवा करण्यासारखी गोष्ट आहे, शब्बासकाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांचं मी आभार मानेल ज्या पद्धतीनं ही स्पर्धा भरली आहे आणि संपूर्ण अगदी संघ सर्व खेळाडू ज्या पद्धतीने खेळतायत, आनंद लुटतायत. या स्पर्धेदरम्यान सेमीफायनलची मॅच पहिला चेंडूवरती मात्र केलं जातंय आक्रमण, चेंडू जातोय दमदार रुबाबदार हाय अँड हँडसम. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, येत आहेत या 6 धावा. अगदी पाहिलं गेलं टार्गेट सेट केलं गेले 57 या धावसंख्येचं जिंकण्यासाठी. ती 57 धावसंख्या सर करत असताना पहिल्याच चेंडूवरती 6 धावा कोरल्या जात आहेत. ज्या पद्धतीची सुरुवात आहे ती सुरुवात केली जाते. या पहिल्या 2 पॉवर प्ले षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा येतील ते पाहणं महत्त्वाचं असेल. यावेळेस फटका आहे चांगला, परंतु सिलेक्शन फसलेलं. एकच धाव मिळेल या फटक्यावरती, धावफलक पोचेल 7 या आकड्यावरती. MPL पर्व 5 2024ची ही स्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये कोण ठरणार पहिला फायनलमध्ये पोहोचणारा संघ, कोण ठरणार पहिला दावेदार, फायनलच्या ट्रॉफीवरती अधिराज्य गाजवणारा हे सांगून जाणारी ही मॅच निर्णायक मॅच आहे. सेमीफायनल 1 ज्याच्यामध्ये एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते मोरया 11 तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते दख्खन 11 हा संघ. तर आपण पाहतोय कैलासवासी आपले आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून MPLला सुरुवात झाली ते कैलासवासी वामन शिवराम चोरगे यांचे बंधू विनायक शिवराम चोरगे यांची इथं आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. दादा आपलंही सहर्ष स्वागत असेल. नक्कीच वारंवार आपलाही आधार असतो. प्रत्येक अगदी गलमेवाडीतील हे खेळाडू आहेत, मधली आळीतील ज्या वेळेला मात्र कुठेही स्पर्धा असेल त्या वेळेला आपली नक्कीच उपस्थिती लाभते. आपलंही सहर्ष स्वागत आणि आभार मानतो आयोजकांच्या माध्यमातून. बॅटची ठीक आहे, चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये. एका धावेसाठी निर्णायक मॅचमध्ये आता मात्र निर्णायक इनिंग येणं महत्त्वाचं आहे. एक धावा येत आहेत, धावा येणं महत्त्वाचं, परंतु षटकार आणि चौकारही येणं महत्त्वाचं आहे. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढ्या जास्त धावा होतील तेवढं सोपं राहील मोरया 11 या संघासाठी या धावा चेस करणं. हे लक्षात ठेवून मात्र फलंदाजी करावी लागेल. फक्त मोठे फटके ताकदीनिशी खेळण्यापेक्षा एखादा दुसरा गॅप शोधून चेंडू ढकलला तर आउटफील्ड फास्ट आहे, चौकार येऊ शकतात. हे लक्षात ठेवून फलंदाजी करावी लागेल या ओपनिंगच्या फलंदाजांना. हॅलो हॅलो. तर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस ओव्हर द पिच चेंडू लॉफ्ट केला जातोय आर पार सीमा पार 6 धावांसाठी. यावेळेला मात्र संपत हात खुले करताना या निर्णायक मॅचमध्ये मात्र चांगली खेळी, चांगली सुरुवात करून देताना आपल्या संघाला मोरया 11ला अगदीच या स्पर्धेदरम्यान लांब लचक फटका येतोय त्याच्या बॅटमधून.
लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, त्याला पुन्हा एकदा दिशा दिली गेली, चेंडू चाईन आर पार सीमा पार येईन हा षटकार. या 6 धावांसोबत धावफलक आपल्याला उंचावलेला पाहायला मिळतोय 20-20 या आकड्यावरती. मी जसं म्हटलं गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं महत्त्वाचं, परंतु अगदी पहिली पॉवर प्लेचं षटक अगदी पाहिलं गेलं तर रगडून घेतलेलं पाहायला मिळतंय. अजूनही एक चेंडू बाकी आणि यावरतीही हा अँड हँडसम आजच्या दिवसातला लांबलचक उत्तुंग फटका येताना पाहायला मिळतोय. इनरो दुसरा हा षटकार. धावफलक पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची होते इथं अखेर 1 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 26 बिनगडी बाद. नक्कीच ज्यावेळेला 57 धावा उभ्या करायच्या आहेत हे थोडंसं अवघड वाटत असणारं समीकरण आता मात्र पूर्णपणे सोपं करून ठेवलंय या खेळाडूंनी. यावेळेस मात्र थोडंसं दडपण दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेल्या या गोलंदाजावरती आपल्याला जाणवताना पहिलाच वाईड चेंडू अतिरिक्त धावफलकावरती धावपदक पोहोचते 27 आकड्यावरती. आता फक्त जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 30 या धावसंख्येची. यावेळेस चांगला चेंडू गुड लेंथवरती पडला, टाईम करता आला नाही. ये चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस गती काढून घेतली गेली, परंतु ओळखलं गेलं होतं अगोदरपासूनच फटका आहे चांगला 6 धावांसाठीचा. या 6 धावेनी धावफलक 33 या आकड्यावरती. तर नक्कीच पंचांकडून चेंज केला गेला निर्णय. धावफलक 4 या आकड्यावरती पोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू आहे चांगला अंगाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय आणि हा चेंडू आता मात्र दिलासा देऊन जाणारा ठरेल गोलंदाजासाठी, कारण ज्या पद्धतीनं ज्या आक्रमकतेनं इथं फलंदाजी चालू आहे तर मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र संजीवनी ठरतोय गोलंदाजांसाठी. त्यावेळेस पुन्हा एकदा अंगाचा वेध घेताना हा चेंडू एका धावेसाठी नकार दिला जातोय. इनरो 2 निर्धाव चेंडू येत आहेत. अगदीच दोन्ही संघ पाहिलं गेलं तर शेवट संपूर्णपणे सर्वस्व देताना पाहायला मिळतात मैदानात, कारण निर्णायक मॅच आहे. दोन्ही जाणून आहेत की जर ही मॅच मात्र जिंकली तर मात्र आपण फायनलमध्ये धडक घेणार आहोत हे जाणून. यावेळेस मात्र दांडी गुल त्रिफळाचित केलं जातंय. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच धावा कुठल्या गेल्या होत्या, त्यानंतर मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज काय गोलंदाजी करतो, पुनरागमन करून देतोय आपल्या संघासाठी. महत्त्वाची विकेट केली गेली पीक, तर नवीन फलंदाज जोडला जातोय मैदानामध्ये.
सिद्धेश अगदीच बोल बच्चन म्हणून ओळखलं जातं, ज्याला पाहिलं गेलं तर मायक्रोफोनवरती त्याचा आवाजही आपण ऐकला गेला. विनोदी समालोचनासाठी ओळखला जातो. तो आता मात्र असेल गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आखली गेली. 2 विकेट्स त्यांनी घेतल्या होत्या. आता मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि विजयी धाव करून मात्र मैदानातून बाहेर यावं लागेल. ते म्हणजे देशला अगदीच स्वतःसाठी वेळ घेतोय. पंचांचा येतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त धावफलक पोहोचतोय 32-32 या आकड्यावरती. यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे, संधी मात्र सुटली जाते. चेंडू ट्रॅव्हल होईन बहुशांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. याचसोबत 2 षटकांचा खेळ इथे संपताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीचा धावफलक 33 3वरती 3 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. लगेचच आमंत्रित करा तिसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजाला वेळ घेऊ नका. आता मात्र जे बांधित क्षेत्ररक्षण होतं ते मात्र खुलं केलं जाईल. या खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये कसा खेळ होतोय हे पाहणं आहे महत्त्वाचं. तिसरं षटक हाताळण्यासाठी कोणाकडे दिलं जाईल चेंडू. तर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी गलमेगावडे गावचे सुपुत्र लाडके शिवसेना शाखा प्रमुख घनसोलीचे सर्व आपण पाहतोय. महेश चोरगे साहेब तसेच त्यांचा मित्रपरिवार इथं उपस्थित राहिला आहे. त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. या साहेब व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होण्यासाठी मी विनंती करेल. आपण पाहतो ज्या वेळेस गलमेवाडी गावच्या या खेळाडूंकडून या मुलांकडून ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना शाखा प्रमुख आहेत घनसोलीचे, तसेच गलमेवाडी गावचं एक हक्काचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते महेशदादा चोरगे, त्यांची इथं उपस्थिती लाभते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्यासोबत त्याचा मित्रपरिवार उपस्थित आहे. त्यांचंही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो.
तर आपण पाहतोय MPL पर्व 5/2024 मध्ये उपस्थित सन्माननीय अतिथी तर मी विनंती करेल जय दुर्गा मंडळाचे सचिव श्रीकांत यांच्या शुभ हस्ते संतोष साहेब यांच्या आता शुभ हस्ते पुढचे काही सत्कार होतील. तर आपण पाहतोय उपस्थित असलेले मान्यवर गलमेवाडी गावचा बुलंद आवाज एक कडवं आव्हान देणारं पाहिलं गेलं तर एक समाजसुधारक तसेच शिवसेना शाखा प्रमुख घनसोली सन्मान्य अतिथी महेश दादा चोरगे यांचा शुभ सन्मान केला जातोय. दादा या आपला हा शुभ सन्मान स्वीकारायचे आहे. आपण पाहिलं गेलं तर आपल्या स्वराज्याची ओळख असलेली भगवी शाल देऊन त्यांचा इथं मात्र शुभ सन्मान केला जातोय. तर यूट्यूब कॅमेरा त्याचसोबत शिवसेना युवा नेते घनसोली संतोष सोपणेकर साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. साहेब या आपणही आपला शुभ सन्मान स्वीकारण्याची मी विनंती करेल. अगदी आपल्या स्वराज्याची ओळख असलेली भगवी शाल देऊन त्यांचाही शुभ सन्मान केला जातोय. साहेब आपला हा शुभ सन्मान स्वीकारायचा आहे मी विनंती करतो. नक्कीच आपण आपली अशीच ओळख आपली असेच आधार आपला असंच सहकार्य वारंवार करत राहा. तसेच महिंद गावचे सरपंच बाळासाहेब शेडगे साहेब यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. या साहेब आपलाही शुभ सन्मान केला जातोय त्याचा आपण स्वीकार करा. नक्कीच क्रिकेटमध्ये जसा पंच महत्त्वाचा तसा गावच्या विकासासाठी सरपंच महत्त्वाचा अगदी पाहिलं गेलं तर महिंद गावचे हे सरपंच आहेत त्यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच समाजसेवक बाळासाहेब यादव काका यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. काका या आपलाही हा शुभ सन्मान स्वीकारा. आपण पाहिलं गेलं तर आपण आपल्या वेळात वेळ काढून सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल अगदी MPL सर्व कमिटीच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो. प्रामुख्यानं मी नाम उल्लेख करेल महेश दादा चोरगे. ज्या पद्धतीनं गलमेवाडी गावच्या मुलांच्या पाठीशी गंभीरपणे हे नेतृत्व उभं राहतं. ज्या वेळेस स्पर्धा होत असतात त्यावेळेस मात्र यांचं सहकार्य लाभलं जातं. तसेच सन्मान्य अतिथी सुरेश गोविंद चोरगे साहेब यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. त्यांचाही त्यांनी स्वीकार करायचा मी विनंती करतो. दादा या अगदीच धावफलक आपण पाहतोय 39-39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर सर्व उपस्थित मान्यवरांचं मनापासून आभार मानतो. वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने स्टेप आउट होऊन खेळलेला हा फटका आपण पाहतोय जातोय आर पार सीमा पार. धावा मिळतील पूर्ण 6. धावफलक पोहोचतोय 45 या आकड्यावरती. अगदी पाहिलं गेलं तर MPL मधल्याळी प्रीमियर लीग अगदी पाहिलं गेलं तर गलमेवाडी या संघातील गलमेवाडी या गावातील या अगदी संपूर्ण संघ आहेत. तब्बल आपण पाहिलं गेलं संपतच्या बॅटमधून 6 षटकार आले तर या इनिंगमध्ये निर्णायक मॅच आहे. नक्कीच फायनलमध्ये धडक मारणारी मॅच आणि या फायनलच्या मॅचमध्ये निर्णायक मॅचमध्ये निर्णायक इनिंग इथं मात्र खेळली जाते. संपतच्या माध्यमातून नका आपण या संघामध्ये दाखल झालो आणि ओपनिंग फलंदाज म्हणून संधी मिळाली. त्या संधीचं मात्र सोनं करत असताना खेळायला पाहायला मिळतो हा खेळाडू. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन अगदी पंचांच्या डोक्यावरून पंचांनाही मात्र इथं नमन करावं लागलं या फलंदाजाला. ज्या पद्धतीचा हा फटका होता चेंडू गेला अगदी बंदुकीची गोळी बाहेर निघावी तसा मात्र तेच तर्रार समोरच्या दिशेने चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक पोहोचते ते 49 या आकड्यावरती. तर MPL आपण पाहतोय पर्व 5वं आहे. अगदी 5 वर्षापूर्वी सुरुवात झाली या स्पर्धेला आणि बघता बघता 5वं वर्ष आलं. अगदी कोणतीही स्पर्धा असो 5 वर्ष चालू ठेवणं खूप कठीण असतं. हे मात्र काम सहजपणे पूर्ण करता येते. गलमेवाडी गावची सर्व मुलं MPL कमिटी प्रामुख्याने नावं घ्यायची झाली तर सूरज असेल दुर्गेश दादा असेल अगदीच पाहिलं गेलं संतोष दादा असतील प्रामुख्याने खूप मोठी नावं दशरथ दादा आहेत. या सर्वांची नावं मात्र घ्यावी लागतील. ज्या पद्धतीने एकत्र येऊन हे मुलं नवी मुंबईच्या क्रीडांगणामध्ये आपल्या गावचं नाव मोठं करतायत एकत्र येत आहेत हे पाहण्यासारखं. आणि हा या इनिंगमधला षटकार येतोय पुढचा आणि याच सोबत धावफलक आपण पाहिलं गेलं पोहोचलं ते
55 या आकड्यावरती. फक्त जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे 2 या धावसंख्येची. 10 बॉल 2 या धावसंख्येची गरज, 12 बॉलमध्ये 2 धाव या संख्येची गरज असेल. अगदीच ही मॅच सुरू होण्या अगोदर मुश्किलपणे सिद्धेश म्हणाला होता दख्खन 11 या संघाच्या कर्णधाराला की तुमची अवस्था इंडियासारखी होणार आहे. अगदी 11 मॅच जिंकून फायनलला हारली होती, तसं मात्र तुम्ही आता जिंकताय तिन्ही मॅचा, परंतु सेमीफायनलमध्ये आम्ही तुम्हाला हरवू. त्या पद्धतीने मात्र इथं हा संघ खेळी करून दाखवतोय. ज्या पद्धतीचं आव्हान दिलं होतं ते मात्र पूर्ण केलं जात आहे. फक्त 2 धावांची गरज आणि संपतची मात्र इथं 50 धावा कंप्लीट एकदा बॅट वरती करायची आहे. नक्कीच आव्हान द्या. नक्कीच या स्पर्धेदरम्यान वैयक्तिक 50 पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला संपत, ज्याच्या बॅटमधून तब्बल 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र 1 धाव आणि पंचांचा नोचा इशारा, याच सोबत मात्र मॅच विजयी ठरतोय मोरया 11. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिला संघ ठरला MPL 2024च्या 5व्या पर्वातला फायनलमध्ये धडक देणारा पहिला संघ ठरला आहे. नक्कीच ज्या पद्धतीची खेळी राहिली आहे या खेळाडूंची वाचण्यासारखी. नक्कीच संपत ज्या पद्धतीनं सुरुवात केली गेली शेवटपर्यंत तिथं थांबला आणि आपल्या संघाला मात्र विजयी करून परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 50 धावा या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी ज्याच्या बॅटमधून आली. तर यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दख्खन 11 विरुद्ध दख्खन 11 विरुद्ध नाईकबा 11. यायचं नाणेफेक करण्यासाठी लगेचच वेळ घेऊ नका. दोन्ही संघ नायक या. टॉस कपावच्या मंचावरती नाणेफेक केली जाईल. तर मी विनंती करेल शिवसेना शाखा प्रमुख घनसोली महेश दादा, आपल्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा नाणेफेक केली जाईल. सेकंड